अन्ना साहब पाटिल की 42वीं पुण्यतिथि पर मथाड़ी नेता नरेंद्र पाटिल का छलका दर्द। पाटिल ने कहा, मथाड़ी के हित में राजनेता व राज्य सरकार नहीं सोच रही है, बल्कि मथाड़ी कामगारों के साथ राजनीति करके उनके महत्वपूर्ण विषयों से, उनकी समस्या से वंचित रखा जा रहा है। मथाड़ी कामगारों की गंभीर परिस्थिति है, उनको न्याय नहीं मिल रहा है। इसीलिए इस बार नरेंद्र पाटिल ने अन्ना साहब पाटिल की पुण्यतिथि पर किसी राजनेता को नहीं बुलाया, क्योंकि राजनेता आते हैं वादा करके, मथाड़ी कामगारों के कामों को पूरा नहीं कर पाते हैं। कार्यक्रमामध्ये राज्यकर्त्यांना बोलवण्याचा न निर्णय घेण्याचं कारणच 2 वर्षापूर्वी वेगळं होतं। याचं कारण फार स्पष्ट होतं की नक्की राज्यकर्त्यांना बोलवतो, त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो आणि ते राज्यकर्ते 23 मार्चला येऊन अण्णासाहेबांच्या पुण्यतिथीनिमित्ताने भाषण करतात, परंतु प्रत्यक्षामध्ये ते काहीच अंमलबजावणी करत नाही। आणि गेल्या 2 वर्षापूर्वी आम्ही ठरवलं की अजून काय आमच्या माथाडी चळवळीवरचं असणारं जे काळं ढग आहे ते गेलेलं नाही आणि कुठेतरी वर्षातनं एका तरी कार्यक्रमामध्ये आम्ही मनमोकळेपणाने बसून आपली विचार मांडत जाऊ आमच्या कामगारांसमोर। तिकडची संख्या कमी करण्याचा प्रश्न यासाठी आला की आमचा पत्रकार बांधव असतो, मग राज्यकर्त्यांनी पाठ फिरवली, राज्यकर्त्यांना बोलवलं नाही, ही चर्चेचं माध्यम तयार होतं। परंतु कोणीतरी राज्यकर्त्यांना विचारतं का? संभाजीराव पाटील निलंगेकराला कोणी जाऊन विचारलं का की एका वर्षी तुम्ही आला होता आणि तुम्ही म्हटलं होतं की 90 दिवसाच्या आतमध्ये आम्ही माथाडी बोर्डामध्ये माथाडी कामगारांच्या मुलांना त्या ठिकाणी कामावर लावू, हे कुठल्या पत्रकारांनी विचारलं का? कधीतरी एकनाथ शिंदे साहेबांना कोणी विचारलं का? तुम्ही 25 सप्टेंबरला गेलात, कधीतरी देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारलं का? किंवा आज अजितदादा पवारांना कोणी विचारलं का पत्रकारांना? अरे अण्णासाहेबांच्या जयंतीला वर्षोनवर्षी जात होता, पण आज तो माथाडी चळवळ अडचणीमध्ये आली तर तुमची भूमिका काय ह्यामध्ये? म्हणून ठरवलं की 25 सप्टेंबर हे साहेबांचा वाढदिवस, साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही जरा जल्लोषात साजरा करू, पण पुण्यतिथी ही भावना, ही आमची कौटुंबिक भावना आहे, ही आमच्या कौटुंबिक वेदना आहेत, हे आम्ही आमच्याच घरामध्ये बसून त्याच्यामध्ये चिंतन मिंतन करू की आमची आजची परिस्थिती, आमची आजची चळवळ ही कुठल्या दिशेला चाललेली आहे। वहीं दूसरी तरफ नरेंद्र पाटिल ने मराठा आरक्षण को लेकर मनोज जरांगे पाटिल पर निशाना साधते हुए कहा कि जब कांग्रेस सरकार थी तब तो कुछ नहीं किया, अब जब सरकार आरक्षण करवा रही है तब किसके खिलाफ व किसके इशारे पर आंदोलन कर रहे हैं। सगळे सोयऱ्यांचे जोपर्यंत त्या अर्जाची तपासणी होत नाही तोपर्यंत तो निर्णय देता येणार नाही। आता तरी आमची काय भावकी, सरकारने घेतलेले निर्णय, जे सरकार कधीतरी काँग्रेसचं होतं, जे सरकार कधीतरी राष्ट्रवादीचं होतं, ज्या सरकारमध्ये कधीतरी उद्धव ठाकरे होते, यांनी तर न्याय दिला नाही। न्याय दिला तो एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस साहेबांनी। मग तरीही आपण जर आंदोलन करत असू तर आपण थोडंसं आत्मचिंतन केलं पाहिजे की नक्की आपण भारतीय जनता पक्ष देवेंद्रजींच्या विरोधात करतोय का, एकनाथ शिंदेंच्या विरोधात करतोय का आपण अजितदादा पवारांच्या विरोधात करतोय का आम्ही कुणाची तरी मार्गदर्शन घेऊन हे आंदोलन वाढवतोय? प्रत्येकाने त्याचं आत्मचिंतन करणं फार गरजेचं आहे। वहीं एमएलसी शशिकांत शिंदे ने कहा कि मथाड़ी एक्ट की बदलने की साजिश की जा रही है, हमें एकजुट होकर मथाड़ी कामगारों के वजूद को बचाना है। पण आपण सगळे समोर बसलेलो आहोत, हे माथाडी कायद्याच्या चौकटीत समाविष्ट झालेले सुरक्षित आहोत, पण हे सुरक्षा कवच ज्या अण्णासाहेब पाटील साहेबांच्या कायद्यामुळे, त्यांच्या असलेल्या प्रयत्नामुळे उभं राहिले, ते सुरक्षा कवच हळूहळू तोडण्याचा फोडण्याचा प्रयत्न जो होतो आहे तो उभा करून परत एकसंगतेने उभं करणं फार काळाची गरज आहे। त्यामुळे 42व्या पुण्यतिथी या दिवशी मला एवढंच सांगावं लागेल की आता आपल्याला या सर्व गोष्टीच्या घडामोडीमध्ये फळत जात असताना एक नवीन लढाई आपल्याला उभी करावी लागते। सरकार काय निर्णय घेईल त्याच्यावर आपण अवलंबून राहू, सरकार सहकार्य करेल अशी अपेक्षा निश्चितपणाने घेऊ, पण एक दिवस असा काळ येईल की ज्यावेळेला या कायद्याला कुठेतरी नख लावण्याचा प्रयत्न होईल तेव्हा प्रत्येकजण अण्णासाहेब पाटील बनून या असलेल्या आंदोलनाच्या मध्ये अग्रभागी राहून हा कायदा जिवंत राहिला पाहिजे, यासाठी लढा करण्याची फार गरज आहे। म्हणून आपल्या सर्वांना विनंती करणार आहे। मथाड़ी नेता नरेंद्र पाटिल ने मीडिया से बात करते हुए कहा, मुझे दुख है कि उदयनराजे को दिल्ली में 3 दिनों से गृह मंत्री अमित शाह से मिलने का मौका नहीं मिल रहा है। अन्ना साहब पाटिल की 42वीं पुण्यतिथि के अवसर पर मथाड़ी भवन में कार्यकर्ता बैठक का आयोजन किया गया। इस मौके पर मथाड़ी श्रमिक नेता नरेंद्र पाटिल ने
उदयनराजे पर अपनी प्रतिक्रिया व्यक्त की और कहा, सतारा लोकसभा प्रत्याशी उदयनराजे केंद्रीय गृह मंत्री अमित शाह से मिलने के लिए 3 दिनों से दिल्ली में डेरा डाले हुए हैं, लेकिन हमें दुख है कि वह उनसे मिल नहीं पा रहे हैं। एक तरफ हम उन्हें छत्रपति कहते हैं और वहीं दूसरी तरफ वह राज्यसभा के सदस्य हैं। अंत में पार्टी द्वारा लिया गया फैसला अंतिम होगा। उन्होंने कहा कि फैसला मेरी तरफ से लागू हो या उनकी तरफ से, लेकिन हम दोनों मिलकर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को 400 पार का योगदान देने का काम करेंगे। उदयन महाराजांनी 3 दिवस दिल्लीमध्ये मुक्काम जो टाकलेला आहे आणि त्यांना वेळ मिळाली नाही, याच्याबद्दल मलाही फार वाईट वाटलं। एका बाजूला आम्ही त्यांना छत्रपती म्हणतो आणि दुसऱ्या बाजूला ते स्वतः राज्यसभेचे सदस्य आहे। अशा वेळेला जर त्यांना भेट मिळत नसतील तर साताराच्या निवडणुकीमध्ये जो काही पेच निर्माण झालेला आहे, ज्याच्यामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी ही तिकीटमध्ये दावा करते आणि भाजपही दावा करते, अशा वेळेला त्यांनी सबुरी घेणं गरजेचं होतं। कारण जो निर्णय पक्षाचा आहे तो अंतिम निर्णय आहे, तो माझ्या बाजूनी लागेल का त्यांच्या बाजूनी लागेल, पण केंद्रामध्ये आदरणीय मोदी साहेबांच्या 400 पारचं योगदान देण्यामध्ये आम्ही दोघं पण संयुक्तपणे काम करू, एवढंच या ठिकाणी सांगतो। आवाज टुडे पंकज बेनवंशी की रिपोर्ट, नवी मुंबई।